Hello everyone. So in this lecture we started our new chapter from the category that is drug acting on CNS. Okay, so the chapter name is that narcotic analgesic. Okay, so it is nothing but the analgesics. Okay, analgesics are the agent which relieves the pain. Okay, so बॉडी मध्ये आपल्या जे पेन आहे ते रिलीव्ज करायचं, कमी करायचं काम जे आहे किंवा डिमिनिश करायचं काम जे आहे ते ॲनाल्जेसिक एजंट करतात. ओके, सो अशा एजंटला काय म्हणतात? ॲनाल्जेसिक, because they relieves the pain of our body. Okay, the word narcotic, which is generally related with the hypnotic or sedative effect of that drug. Okay, आपण hypnotic आणि sedatives ह्या टर्म ऑलरेडी क्लिअर केलेले आहेत. ओके, so generally hypnotics are the agent which induces the sleep. Okay, so hypnotics आणि जर sedative मध्ये आपण डिफरन्स बघितला तर hypnotics चे असतात which induce the sleep. Okay, along with कामनेस अँड ड्रॉझीनेस. ओके, सो बॉडीला शांत करण्याच्या कामासोबतच ते काय करतात? बॉडीमध्ये स्लीप इंड्यूस करायचं काम करतात. ओके, आणि सिडेटिव्स काय करतात? दे जस्ट प्रोड्यूस द कामनेस अँड ड्रॉझीनेस टू अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्स. ओके, त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ते काय करतात? कामनेस आणि ड्राउझीनेस प्रोड्यूस करायचं काम करतात. ओके, सो जर सिम्पल लँग्वेजमध्ये मराठीत जर सांगायचं झालं तर थोडक्यात नार्कोटिक्स जे आहेत ते नशा प्रोड्यूस करतात. ओके, सो जनरली नार्कोटिक्स विच इज जनरली कॅटेगरी ऑफ ओपॉइड्स. ओके, सो ओपॉइड्स जे आहेत विच इज जनरली यूज्ड ॲज अ नार्कोटिक ॲनाल्जेसिक. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे की डिफरंट नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स आहेत ते कोणते कोणते आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन काय आहे, कोणते कोणते डिफरंट क्लास आहेत. ओके, आणि त्यांची ओव्हरऑल जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, म्हणजे आपण एखादी पेन किलर जेव्हा बॉडीमध्ये घेतो, ओके, आपलं डोकं दुखत असेल, पाठ दुखत असेल, हात दुखत असेल, पाय दुखत असेल, असं बॉडीचा कोणताही पार्ट जेव्हा पेन करतो तेव्हा आपण काय घेतो? जनरली पेन किलर घेतो, हो ना. सो पेन किलर घेतो म्हणजे काय होतं? ते पेन किलर घेतल्यानंतर काय होतं? पर्टिक्युलर टाईम इंटरवलनंतर आपला जो कोणता पार्ट बॉडीचं दुखत असेल ते काय होतं? दुखायचं बंद होतं. ओके, म्हणजे नक्की काय होतं? कोणती ॲक्शन तो ड्रग बॉडीवर करतो आहे, नक्की कोणते चेंजेस बॉडीमध्ये करतो आहे की बॉडीची जी फिजिओलॉजी अल्टर झाली होती, बॉडीमध्ये जे पेन अराईज झालं होतं ते काय होतं आहे? कमी होतं आहे. ओके, सो हे नक्की बॉडीमध्ये कसं होतं हे आपल्याला ह्या चॅप्टरमधून बघायचं आहे. ओके, एखादी आपण पेन किलर घेतल्यानंतर ती आपल्या बॉडीमध्ये कशी ॲक्शन प्रोड्यूस करते आणि कोणते कोणते एजंट्स आहेत की ते जनरली आपण पेन किलर ऑर नार्कोटिक ॲनाल्जेसिक म्हणून यूज करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द नार्कोटिक ॲनाल्जेसिक. ओके, सो नार्कोटिक ॲनाल्जेसिक जनरली ओपॉइड्स कॅटेगरीचे ड्रग्स जनरली यूज केले जातात म्हणून ह्यांना ओपॉइड ॲनाल्जेसिक असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन जर ओपॉइड ॲनाल्जेसिक विचारला गेला तर इट इज नथिंग बट द नार्कोटिक ॲनाल्जेसिक. ओके, सो दोन्ही जे नेम्स आहेत ते सिमिलर आहेत, त्यांना नार्कोटिक ॲनाल्जेसिकसुद्धा म्हटलं जातं किंवा ओपॉइड ॲनाल्जेसिकसुद्धा म्हटलं जातं. ओके, ओपॉइड का म्हटलं जातं तर नार्कोटिक्स कॅटेगरीमध्ये जनरली ओपॉइड्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच इज यूज्ड फॉर द ॲनाल्जेसिया इफेक्ट. ओके, so before starting our actual chapter that is narcotic analgesic we must know about the analgesia effect. ओके, analgesia म्हणजे काय? तर पेन. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये हे पेन जे आहे ही कन्सेप्ट काय आहे, ती कशी अराईज होते. ओके, सो ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. एकदा आपल्याला समजलं की आपल्या बॉडीमध्ये पेन कसं अराईज होतं किंवा कोणते रिझन्स आहेत, ओके, त्याची इंटेन्सिटी किती आहे किंवा बॉडी ते पेन कसं परसेप्ट करते, ह्या जर कन्सेप्ट आपल्याला एकदा क्लिअर झाल्या तर मग आपण नंतर जे ॲनाल्जेसिक यूज केले जातात त्यांची ॲक्शन त्याच्यावर कशी होते हे आपण इझिली समजू शकतो. ओके, सो फर्स्ट आपण काय करूया की पेन हा जो पार्ट आहे बॉडीमध्ये तो व्यवस्थित समजून घेऊया. ओके, सो पेन ही जी कन्सेप्ट आहे ती एकदा आपली क्लिअर झाली की नंतर जे आपल्याला ड्रग बघायचे आहेत किंवा ह्याची जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायची आहे ॲनाल्जेसिक एजंटची ती आपल्याला इझिली समजून जाईल. ओके, सो पेन जनरली आपल्याला माहिती आहे की आपल्याला काहीतरी टोचतं किंवा लागतं आणि लगेच पेनचे परसेप्शन बॉडीमध्ये सुरू होतात. मग असं का होत असेल? सपोज आपण चालत असू आणि अचानक एखादा टोकेरी दगड आपल्या पायाला लागला तर आपण काय करतो? आपण तसंच थांबतो का?
नाही. तर आपण काय करणार आहे लगेच, तर तो टोचतंय, दुखतंय हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण लगेच काय करणार आहे, आपला पाय तिकडून बाजूला घेणार आहे. ओके. सो हे सगळे सेन्सेशन कसे अराईज होतात. ओके. तर काय होतं जनरली, जेव्हा एखादा एखादे इन्स्ट्रुमेंट असेल किंवा एखादी वस्तू असेल ती जेव्हा आपल्याला लागते आपल्या बॉडीला, तेव्हा जनरली काय होतं, ज्या ॲफरंट नर्व्ज आहेत. ओके. ॲफरंट नर्व्जचं काम काय आहे, तर संपूर्ण बॉडी पार्टकडून जे काही सिग्नल्स मिळतील ते कलेक्ट करायचे आणि ते घेऊन ब्रेनकडे नेऊन पोचवायचे. ओके. हे कोणाचं काम आहे, ॲफरंट नर्व्जचं काम आहे. ओके. एकदा ब्रेनकडे ते इम्पल्स गेले की ब्रेन काय करणार आहे, मग तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहे त्याच्यासाठी की तुम्हाला आता तिथून पाय बाजूला काढायचं आहे. ओके. सो ब्रेन काय करणार आहे, त्या इम्पल्सचे जे रिस्पॉन्स आहेत, जो रिस्पॉन्स आहे ते इम्पल्सने इफरंट नर्व्ज ज्या आहेत त्यांच्याकडून त्या पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत जाणार आहेत. ओके. सो इफरंट नर्व्जचं काम काय झालं की ब्रेनने जे इंटरप्रिट केलेला जो रिस्पॉन्स आहे तो कॅरी करायचा टू दॅट पर्टिक्युलर ऑर्गन, त्या पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत नेऊन पोचवायचा आहे आणि मग तो जो काही पार्ट आहे बॉडीचा तो बरोबर आपोआप तिथून बाजूला व्हायचं, ही ॲक्शन होणार आहे. ओके. सो जनरली पेनच्या परसेप्शनमध्ये ॲफरंट नर्व्ज आणि इफरंट नर्व्ज जे आहेत त्या मेन रोल, इम्पॉर्टंट रोल जो आहे त्या प्ले करतात. ओके. सो जनरली त्या काय करणार आहेत, पर्टिक्युलर ऑर्गनकडून सेन्सेशन कलेक्ट करायचे, ते ब्रेनपर्यंत नेऊन पोचवायचं काम ॲफरंट नर्व करतात आणि मग इफरंट नर्व काय करणार आहेत, ते ब्रेनने तयार केलेला जो रिस्पॉन्स आहे तो घेऊन त्या पर्टिक्युलर पार्टपर्यंत नेऊन द्यायचा आणि मग त्या पार्टची मूवमेंट होते. ओके. सो ही जनरली प्रोसिजर आहे आपल्या बॉडीमधली की पेन आहे त्याचं परसेप्शन करायची. सो ॲफरंट नर्व्जचं आणि इफरंट नर्व्जचं वर्क आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे, तर ॲफरंट नर्व्ज, ॲफरंटचा फर्स्ट वर्ड आहे ए म्हणजे ये किंवा आना. ओके. येणं. सो ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं आहे की त्या पर्टिक्युलर ऑर्गनकडनं त्या ज्या नर्व्ज इम्पल्स आहेत ते आणायचं काम जे आहे ब्रेनपर्यंत ते काम ॲफरंट नर्व्ज करतात. ओके. आणि इफरंट नर्व्ज त्याचा फर्स्ट वर्ड आहे ई, दॅट इज एक्झिट. ओके. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इफरंट मीन्स फर्स्ट लेटर ई मीन्स एक्झिट. ओके. सो त्या काय करतात, ब्रेनमध्ये जो रिस्पॉन्स इम्पल्सच्या तयार झालेला आहे त्यांचं ब्रेनमधून एक्झिट करायचं काम आणि त्या पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत पोचवायचं काम जे आहे त्या इफरंट नर्व्ज करणार आहेत. ओके. सो जनरली नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहेत ते आपण अंडर ड्रग ॲक्टिंग ऑन CNS कॅटेगरीमध्ये बघतो आहे. सो जनरली नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहे, त्यांचा ओव्हरऑल इफेक्ट जर आपण बघितला CNSवर तर त्या काय करणार आहेत, नार्कोटिक ॲनाल्जेसिक डिप्रेशन करतात CNSचं. ओके. सो CNSचं जे वर्किंग आहे त्याचं डिप्रेशन करतात आणि मग ते त्यांची ॲक्शन शो करतात. ओके. म्हणजे नॉर्मल मेकॅनिझममध्ये काय होणार आहे की जनरली पेनचे जे एखादं आपल्याला लागली, एखादं जखम झाली किंवा एखादं काहीतरी टोचलं आपल्याला की ते लागल्यापासून बॉडीमध्ये पेनचे सेन्सेशन अराईज व्हायला सुरुवात होणार आहेत. ओके. म्हणजे हे नॉर्मल बॉडीचं फंक्शन झालं. ओके. सो जनरली पेन कशासाठी यूज केलं जातं, तर एखादी फिजिओलॉजी जर अल्टर झाली असेल तर त्याचं इंडिकेशन म्हणून बॉडीमध्ये पेन अराईज होतं. ओके. सो हे जे पेन आहे ते अराईज हे सगळं जे आहे ते नॉर्मल कंडिशनमध्ये होतं. ओके. मग ॲनाल्जेसिक काय करतायत, तर ते जे पेन परसेप्शन करायची कॅपॅसिटी आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमची त्याच्यावर ते डिप्रेशन ॲक्शन दाखवतात. ओके. CNSचं डिप्रेशन करतात, त्याच्यामुळे CNSमध्ये जे पेन परसेप्शन करायची कॅपॅसिटी आहे ती काय होते, लो होते किंवा डिमिनिश होते आणि त्याच्यामुळे जे पेन आहे बॉडीमधलं ते बॉडीला सेन्स होत नाही, त्याचं परसेप्शन होत नाही. ओके. सो ही झाली ओव्हरऑल ॲक्शन आणि जनरली पेन म्हणजे काय हे. ओके. सो इन डिटेल आपल्याला बघायचं आहे. सो पेन इज ॲन अनप्लिझंट सेन्सरी अँड इमोशनल एक्सपिरियन्स असोसिएटेड विथ ॲक्च्युअल और पोटेन्शियल टिश्यू डॅमेज और डिस्क्राइब्ड इन द टर्म ऑफ सच अ डॅमेज. ओके. सो जनरली काय आहे, तर पेन आहे तो जनरली अनप्लिझंट और इमोशनल सेन्सरी रिस्पॉन्स आहे. ओके. which is generally related with actual body pain and also it is also related with the psychology of patients. Okay. so emotional pain सुद्धा असू शकतं किंवा मग सेन्सरी की जे पर्टिक्युलर डॅमेज नंतर जे बॉडीमध्ये अराईज होतं. ओके. विच इज ॲक्च्युअल और पोटेन्शियल टिश्यू डॅमेज. ओके. सो टिश्यूला डॅमेज झाल्यानंतर जे पेन अराईज होतं, जे सेन्सेशन इम्पल्सेस अराईज होतात, इट इज नथिंग बट द पेन. ओके. सो इन
pain, the condition of person that is feels uncomfortable or discomfort. ओके, सो जनरली आपल्याला जेव्हा पेन होतं तेव्हा आपण कम्फर्टेबल असतो का त्या पेनमध्ये? नाही, कारण का आपण काय फील करतो, एकदम आपल्याला ते पेन सहन होत नाही, आपण डिस्कम्फर्ट फील करतो, अनकम्फर्टेबल फील करतो. ओके, सो बॉडीची अनकम्फर्टेबल और डिस्कम्फर्ट ही जी कंडिशन आहे इट इज नथिंग बट द पेन. ओके, सो द पेन इट इज अ वॉर्निंग सिग्नल. ओके, सो जनरली पेन म्हणजे काय होणार आहे मग? हा वॉर्निंग सिग्नल आहे आपल्या बॉडीसाठी. ओके, की जनरली बॉडी जेव्हा काहीतरी बॉडीमध्ये चेंजेस होतात, बॉडी डॅमेज होते, टिश्यू डॅमेज होतात, सो तेव्हा इट इज नथिंग बट अ वॉर्निंग सिग्नल फॉर अ बॉडी. ओके, सो हे बॉडीला पेन म्हणजे बॉडीला वॉर्निंग सिग्नल आहे की आता तुला ॲक्शन घ्यायची आहे त्याच्या अगेन्स्ट. ओके, मग आपल्याला जेव्हा पेन अराईज होतं त्याच्यानंतर आपण काय करतो, पर्टिक्युलर ड्रग घेतो आणि मग ट्रीटमेंट स्टार्ट करतो आणि मग ते पेन जे आहे ते हळूहळू ओव्हरकम होतं आणि आपली जी नॉर्मल फिजिओलॉजी बॉडीची आहे ती कंटिन्यू होते. ओके, सो पेन म्हणजे काय? जनरली इट इज ॲन अनप्लिजंट सेन्सरी अँड इमोशनल एक्सपिरियन्स दॅट इज असोसिएटेड विथ actual or potential tissue damage or described in terms of such a damage. ओके, सो जनरली काय होतं आहे तर ॲक्च्युअल और पोटेन्शियल टिश्यू डॅमेज होतात आणि मग बॉडीमध्ये ज्या सेन्सेशन अराईज होतात इट इज नथिंग बट द पेन. ओके, जनरली पेन इज अ सब्जेक्टिव्ह और हायली इंडिव्हिज्युअलाइज्ड. ओके, सो जनरली प्रत्येक इंडिव्हिज्युअल वाईज जर पेन आपण डिस्क्राईब करायला गेलो तर ते इंडिव्हिज्युअल वाईज पेनची जी डेफिनेशन आहे किंवा डिस्क्रिप्शन आहे ते डिफरंट होणार आहे, कारण का प्रत्येक इंडिव्हिज्युअलची कॅपॅसिटी काय सेम नाही आहे. ओके, जे पेन सपोज एखादा इंडिव्हिज्युअल टॉलरेट करू शकतो तेच पेन एखाद्या इंडिव्हिज्युअलला टॉलरेट होऊ शकत नाही. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द इंडिव्हिज्युअल पेन जे आहे ते जनरली इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे आणि जनरली प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये पेनचे जे परसेप्शन आहे ते डिफरंट असू शकतं. ओके, सो इट इज अ स्टिम्युलस इज अ फिजिकल और मेंटल इन नेचर. ओके, सो जनरली हे स्टिम्युला असतात की जनरली ते फिजिकली असतील, म्हणजे फिजिकली जर बॉडी डॅमेज झाली असेल तर असतील, किंवा मग इट इज रिलेटेड टू मेंटल हेल्थ. ओके, सो जनरली कधी कधी खूप स्ट्रेस झाल्यानंतरसुद्धा जसं की आपण बघतो की जर आपल्याला पिक्चरमध्ये वगैरे आपण हे बघितलेलं आहे सिरियल्स पिक्चरमध्ये की एखादी अशी घटना असेल की जी आपली माइंड डिस्टर्ब करत असेल. ओके, मेंटल आपली जी हेल्थ आहे त्याच्यावर जर अफेक्ट करत असेल तर जनरली अटॅक येतो. ओके, ह्या कंडिशन्स आहेत विच इज जनरली रिलेटेड विथ द मेंटल हेल्थ ऑफ दॅट पर्सन. ओके, सो जनरली पेन आहे विच इज जनरली रिलेटेड टू फिजिकल हेल्थ और मेंटल हेल्थ of that person. So it interferes with the person relationship and influence the meaning of life. Okay, so generally it interferes with the personal relationship and influence the meaning of life. म्हणजे काय सांगितलं आहे, the particular it is generally related with the mental or psychological condition of that patient. Okay, so generally person relationship वर डिपेंड आहे और जनरली इट इन्फ्लुएन्स द मिनिंग ऑफ लाईफ. पर्सन आपल्या लाईफचं मिनिंग लाईफ त्याने कसं घेतलेलं आहे. ओके, सो ह्या सगळ्या थॉट्सवर, ह्या सगळ्या मेंटल और सायकोलॉजिकल कंडिशन्सवर पर्टिक्युलर पेन जे आहे, पर्टिक्युलर पेनचं नेचर जे आहे ते त्या कंडिशनवर डिपेंड आहे. ओके, सो ओनली द पेशंट नोज वेदर द पेन इज प्रेझेंट अँड लो द एक्सपिरियन्स फील्स. ओके, सो जनरली पेन आहे ते आपण काउंट करू शकत नाही आहे. ओके, पेन आपण मोजू शकतो का की मला एवढं पेन होतं आहे, तुला एवढं पेन होतं, असं आपण मोजू शकतो का पेनने? पेन आपण स्केल यूज करू शकतो का, किंवा कोणते इन्स्ट्रुमेंट असं आहे का की ज्याने आपण पेन मेजर करू शकतो? नाही. ओके, सो जनरली पेन जे आहे ते मेजर करणं खूप डिफिकल्ट आहे. ओके, कारण का पेन आहे ते काय आहे, फील करायची गोष्ट आहे. ओके, पेन आपण काय करू शकतो, फक्त फील करू शकतो. ओके, ते आपण मोजू शकत नाही की किती डिग्रीज पेन होते हे मोजू शकत नाही, फक्त आपण ते पेन जे आहे ते फील करू शकतो. ओके, so generally it can be described as an unpleasant sensation. Okay, so it is generally related with the sensation mechanism of our body and it is nothing but the unpleasant sensation of body. Okay, असे सेन्सेशन आहेत की जे बॉडीला डिस्कम्फर्ट फील करतात. ओके, बॉडी त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नसते. ओके, सो इट इज द सेन्सेशनल सिस्टीम ऑफ अवर बॉडी अँड इट इज रिलेटेड टू अनप्लीजंट सेन्सेशन. राईट,
So may not be directly proportional to the amount of tissue injury. Okay, so generally pain आहे which is not directly proportional to the amount of injury. जसं आपण बघितलं आहे की आपल्याला खरचटलं तर त्याचं जे पेन आहे ते जास्त होतं. ओके, आणि जर आपल्याला एखादी मोठी जखम झाली असेल तर त्याचं पेन जे आहे ते कमी होऊ शकतं, किंवा डिफरंट पार्ट सेन्सिटाईज पार्टला जर जखम झाली असेल तर त्याचं पेन जास्त असतं. ओके, सो आपण हे प्रपोर्शनलसुद्धा सांगू शकत नाही की जास्त टिश्यू इंजुरी झाली आहे म्हणजे जास्त पेन आहे. ओके, कारण का आपण हे बघितलेलं आहे, आपल्याला खरचटलं तर त्याला खूप जास्त पेन होतं, त्याच्यापेक्षा जर आपण पडलो आणि फुटलं तर त्याच्यापेक्षा ते पेन जे आहे ते कमी असतं. ओके, पण खरचटलं ना तर ते खूप झोंबत राहतं. ओके, सो त्याच्यामुळे आपण पर्टिक्युलर पेन जे आहे ते आपण असं पण म्हणू शकत नाही की टिश्यू इंजुरी जास्त आहे त्याच्यामुळे पेन जास्त आहे. सो इट इज नॉट रिलेटेड टू द प्रपोर्शन ऑफ टिश्यू इंजुरी. ओके, मग जनरली पेन आहे, पेन किलर जे आहेत ॲनाल्जेसिक वगैरे आहे त्यांची ॲक्शन पेनवर कशी दिसून येते, तर जनरली ते काय करतात, आयदर दे अबॉलिश द पेन और मॉडिफाय करतात, किंवा पेनचे जे सेन्सेशन रिलीज होतात ते मॉडिफाय करतात आणि त्याच्यामुळे बॉडीतून पेन जे आहे ते रिलीज केलं जातं. ओके, सो जनरली दिस इज अ बेसिक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ पेन रिलिव्हर्स. ओके, सो ही बेसिक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. पण जनरली जर आपण इथे बघितलं तर असे एजंट्स आहेत की जे सायकोलॉजिकली काय करतात, अबोलिश और मॉडिफाय करू शकतात पेनची ॲक्शन. ओके, सो असे कंपोनंट्स आहेत विच इज मोर इफेक्टिव्ह इन कॉन्ट्रीब्युटिंग द पेन. ओके, सो पेन कॉन्ट्रीब्यूट करायला और रिलीव्ह करायला जे सायकोलॉजिकली जे ॲक्शन कंपोनंटवर जे ॲक्शन दाखवतील ते जे एजंट्स आहेत त्यांची जी ॲक्शन आहे ती बेटर मिळते. ओके, सो त्याच्यामुळे नार्कोटिक ॲनाल्जेसिकची ॲक्शन आहे ती ॲज कम्पेअर्ड टू द अदर ॲनाल्जेसिक्स, नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स हॅविंग अ ग्रेटर एक्सटेंट ऑफ ॲक्शन ऑन द पेन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की डिफरंट टाईप्स कोणते आहेत पेनचे. तर पेन जनरली क्लासिफाईड इंटू द 4 मेजर क्लासेस विच इज बेस्ड ऑन द ड्युरेशन, बेस्ड ऑन द लोकेशन, बेस्ड ऑन द इंटेन्सिटी अँड बेस्ड ऑन द etiology. Okay, so generally based on the durations. Okay, so किती वेळासाठी आहे, ओके, किती ड्युरेशनसाठी ते पेन बॉडीमध्ये राहतं आहे त्याच्यावरून पेन जे आहे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट टाईप बघायचं आहे आपल्याला, दॅट इज बेस्ड ऑन द लोकेशन. ओके, सो कुठे बॉडीमध्ये कोणत्या लोकेशनला ते पेन अराईज झालेलं आहे त्याच्यावरून सुद्धा पेनचे डिफरंट क्लासेस आहेत. नेक्स्ट दॅट इज बेस्ड ऑन द इंटेन्सिटी. ओके, सो किती इंटेन्सिटी आहे पेनची त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, आणि नेक्स्ट दॅट इज बेस्ड ऑन द इटिओलॉजी. ओके, सो etiology it is nothing but the cause of pain. ओके, सो जनरली पेनचं कारण काय आहे ह्याच्या बेसिसवर पेनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, सो दिस इज अ बेसिक क्लास ऑफ क्लासिफिकेशन ऑफ पेन. ओके, सो फर्स्ट आहे दॅट इज पेन विच इज बेस्ड क्लासिफाईड विच इज बेस्ड ऑन द ड्युरेशन. ओके, सो किती वेळासाठी पेन आहे बॉडीमध्ये अराईज होतं आहे ह्याच्यावरून त्याचे ॲक्यूट आणि क्रोनिक असे 2 टाईप्स पडतात. ओके, जर ॲक्यूट पेन ऑलरेडी आपण ॲक्यूट आणि क्रोनिक हे डिस्क्राईब केलेलं आहे. ओके, सो बेसिक त्याचं जे काय कन्सेप्ट आहे ते आपल्याला क्लिअर आहे. ओके, तरी पण ॲक्यूट म्हणजे काय, तर असं पेन की ते जनरली इमिजिएटली अराईज होतं. ओके, लवकर बॉडीमध्ये अराईज होतं आहे. ओके, त्याचे जे पेनचं जे डिग्रीज आहेत त्या हाय आहेत, पण काय आहे शॉर्ट पिरियडसाठी आहे आणि इझिली ओव्हरकम होतं आहे. ओके, लवकरात लवकर ते काय आहे रिलीव्ह होतं आहे पेन. ओके, इट इज नथिंग बट द ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे काय, जरी शार्प सेन्सेशन असले पेनचे तरी ते काय आहे थोड्या वेळासाठी आहे आणि ते लगेच रिलीव्ह होतं आहे. ओके, क्रोनिक काय आहे, तर क्रोनिक जे आहेत क्रोनिक पेन जे आहे ते जनरली हळूहळू बॉडीमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा जो ड्युरेशन आहे तो लॉंगर पिरियडसाठी असतो. ओके, जनरली त्याचे परसेप्शन्स जे आहेत ते लगेच बॉडीला होत नाही. ओके, जेव्हा क्रोनिक टाईपचं पेन असतं बॉडीमध्ये तेव्हा सुरुवातीच्या पिरियडमध्ये आपल्याला काही आपली बॉडी त्या पेनचं परसेप्शन सेन्स करू शकत नाही आहे. ओके, त्या बॉडीमध्ये जे पेनचं परसेप्शन आहे ते होत नाही
सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये. ओके, नंतर हळूहळू पेन जे आहे ते अराईज व्हायला लागतं, त्याचं परसेप्शन बॉडीला व्हायला लागतं. ओके, आणि त्याच्या डिग्रीज ज्या आहेत त्या लोअर असतात, पण त्याची जी सिव्हिअरिटी आहे ती मोर असते. ओके, सो त्या क्रोनिक पेनच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या मोर सिव्हिअर नेचरच्या असतात. ओके, आणि जनरली त्याची जर ट्रीटमेंट आहे ती पूर्णपणे पेन जे आहे ते ओव्हरकम करू शकत नाही आहे. ओके, ॲक्यूट पेनमध्ये काय आहे, इमिजिएट आहे, हाय डिग्रीज पेनच्या जरी असल्या तरी ते शॉर्ट पिरियडसाठी आहे आणि त्याची ट्रीटमेंट होऊ शकते, ते पेन जे आहे ते ओव्हरकम होऊ शकतं. ओके, क्रोनिकमध्ये काय आहे, लॉंगर पिरियडसाठी आहे, त्याचं जे फर्स्ट जे परसेप्शन आहे पेनचं ते होत नाही, लॉंगर पिरियडसाठी आहे. ओके, आणि नंतर जे आहे ते पेनचं परसेप्शन वाढत जातं आणि जनरली ते जे पेन आहे क्रोनिक पेन की ते जनरली ओव्हरकम होऊ शकत नाही. ओके, पूर्णपणे ते बॉडीतून रिलीव्ह होऊ शकत नाही. ओके, सो क्रोनिक ॲक्यूटमध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं तर सपोज आपल्याला भाजलं असेल किंवा एखादी वस्तू टोचली असेल, सुई टोचली असेल किंवा खिळा टोचला असेल. ओके, सो हे काय आहे, जखम झाली असेल तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, पेन अराईज होणार आहे लगेच. जेव्हा आपल्याला आपल्या बॉडीला काय होईल, टच हे होईल, इन्सिजन जातील किंवा टोचणार आहे किंवा शार्प ऑब्जेक्ट आतमध्ये घुसणार आहे. ओके, सो तेव्हा काय होणार आहे, लगेच पेन जे आहे ते पेनचे परसेप्शन स्टार्ट होणार आहेत. ओके, म्हणून ते ॲक्यूट नेचरचं आहे. आणि ट्रीटमेंट जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा त्या काय आहे, जखमा आहे किंवा भाजलेला आहे ते काय होणार आहे, हळूहळू बरं होणार आहे. ओके, सो ते पेन काय आहे, जसं त्याची हिलिंगची प्रोसेस सुरू होते तसं ते पेन काय आहे, रिलीव्ह होऊन जातं बॉडीमधून, पूर्णपणे डिमिनिश होऊ शकतं. ओके, क्रोनिकमध्ये कसं आहे, आता इथे फॉर एक्झाम्पल बघा, क्रोनिक नॉन कॅन्सर पेन, क्रोनिक कॅन्सर पेन, क्रोनिक एपिसोडिक पेन. ओके, सो हे जे पेन्स आहेत जनरली लॉंगर पिरियडसाठी आहेत. आणि फॉर एक्झाम्पल जर आपण इथे कॅन्सरचं बघितलं तर कॅन्सर आहे तो फर्स्ट स्टेजला डिटेक्ट होऊ शकतो का, अशा खूपच मायनर केसेस आहेत की ज्यांच्यामध्ये फर्स्ट स्टेजला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. का असं होतं आहे, फर्स्ट स्टेजला का तो सगळ्या कंडिशन्समध्ये पटापट डिटेक्ट होत नाही आहे, त्याचं मेन रिझन काय आहे, तर तो क्रोनिक टाईपचं पेन त्याच्यामध्ये असतं. ओके, म्हणजे जेव्हा डिसीज कंडिशन बॉडीमध्ये स्टार्ट होते तेव्हा बॉडी सुरुवातीच्या पिरियडमध्ये लगेच ते पेनचं परसेप्शन बॉडी करू शकत नाही आहे. ओके, सो जेव्हा ती कंडिशन सिव्हिअर होत जाते तेव्हा मग बॉडीला पेनचे परसेप्शन सुरू होतात. ओके, सो त्याच्यामुळे इट कम्स अंडर द क्रोनिक. ओके, सो इट डिपेंड्स अपॉन और इट इज बेस्ड ऑन द ड्युरेशन ऑफ पेन. ओके, सो पेनचं ड्युरेशन आहे त्याच्यावरून पेन जे आहे ते ॲक्यूट आणि क्रोनिक ह्या दोन टाईपमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, सो विथ एक्झाम्पल आपण ॲक्यूट पेन आणि क्रोनिक पेन हे समजून घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघायचं आहे पेन विच इज बेस्ड ऑन द इंटेन्सिटी. ओके, इंटेन्सिटी म्हणजे काय, तर त्या पेनची पॉवर और त्या पेनची कपॅसिटी. ओके, सो इट इज डिवायडेड इंटू द 3 मेजर क्लासेस, दॅट इज माइल्ड पेन, मॉडरेट पेन अँड सिव्हिअर पेन. ओके, सो माइल्ड म्हणजे काय, तर कमी प्रमाणात त्या पेनची सिव्हिअरिटी आहे, पेनची इंटेन्सिटी आहे. ओके, मॉडरेट पेन म्हणजे काय की जनरली माइल्ड आणि सिव्हिअरच्या मधलं पेन की जे बॉडी मॉडरेट करू शकते, टॉलरेट करू शकते. आणि नेक्स्ट आहे दॅट इज सिव्हिअर पेन. ओके, सिव्हिअरमध्ये काय असणार आहे की त्याची जी पेनची जी इंटेन्सिटी आहे ती हाय असणार आहे. ओके, की हे पेन जे आहे सिव्हिअर पेन त्याच्यामुळे काय होणार आहे, हे बॉडी टॉलरेट करू शकत नाही आहे. ओके, आणि हार्मफुल इफेक्ट्स मग त्याच्यामधून बॉडीमध्ये अराईज होतात. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द इंटेन्सिटी ऑफ दॅट पेन, त्या पेनची किती कॅपॅसिटीने ते पेन बॉडीमध्ये प्रोड्यूस झालेलं आहे त्याच्यावरून त्याचे 3 टाईप पडलेले आहेत, माइल्ड पेन, मॉडरेट पेन अँड सिव्हिअर पेन. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज बेस्ड ऑन द इटिओलॉजी. ओके, सो इटिओलॉजी म्हणजे काय मी मगाशी सांगितलं आहे, तर इट इज नथिंग बट द कॉज ऑफ पेन. ओके, सो द पेनचा कॉज काय आहे त्याच्यावरून मग त्याचे क्लासिफिकेशन पडलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलेलं आहे दॅट इज nociceptive pain. Okay, nociceptive pain means it is relative to the perception or sensation of pain. Okay, म्हणजे पेनचं जे परसेप्शन बॉडी करते किंवा पेनचं जे सेन्सेशन बॉडीला होतं दॅट ऑल मेकॅनिझम रिलेटेड टू nociceptive पेन. ओके, आणि नेक्स्ट क्लास आहे दॅट इज न्यूरोपॅथिक पेन. ओके, सो न्यूरोपॅथिक पेन विच इज जनरली रिलेटेड टू द नर्व. ओके, सो पर्टिक्युलर नर्वशी रिलेटेड, नर्व डॅमेज झाल्यामुळे जे पेन बॉडीमध्ये अराईज होतं दॅट इज नथिंग बट द न्यूरोपॅथिक पेन. ओके,
So nociceptive pain, which is generally classified into the two major classes, that is somatic pain, and the second type is that visceral pain. Okay, so first जर तुम्ही बघितलं तर सोमॅटिक पेन आहे. ओके, सो सोमॅटिक पेन म्हणजे काय, तर जनरली पेन विच इज अरायझेस ड्यू टू द इंजुरी. ओके, सो जनरली स्किनला इंजुरी झाल्यामुळे, स्किन इंजुर्ड झाल्यामुळे, किंवा जे इंटिग्रल स्ट्रक्चर आहे बॉडीचं त्याला जेव्हा इंजुरी होते, इट इज नथिंग बट, आणि तेव्हा जेव्हा पेन जे अराईज होतं, इट इज नथिंग बट द सोमॅटिक पेन. ओके, विसरल पेन म्हणजे काय, तर जनरली जे विसेरा आहे म्हणजे इंटरनल ऑर्गन जे आहेत बॉडीचे, त्यांना जेव्हा इंजुरी होते आणि त्याच्यातून जे पेन अराईज होतं, इट इज नथिंग बट द विसरल पेन. ओके, मग सोमॅटिक टाईपचं जे पेन आहे विच इज अरायझेस ड्यू टू द स्किन इन्सिजन्स ऑर वूंड. ओके, आपल्याला जखमा होतात किंवा एखादे खिळा टोचला, पिन टोचला. ओके, ह्याच्यामुळे जे स्किन स्ट्रक्चरला जे डॅमेज होतं किंवा इंटिग्रल पार्टला जे डॅमेज होणार आहे, इट इज नथिंग बट द सोमॅटिक पेन. ओके, सो सोमॅटिक पेन आहे की जनरली ते पिन पॉईंट असतं, म्हणजे आपण इझिली शार्प असतं, ते खूप शार्प असतं आणि आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, जसं की आपल्या हाताला खिळा लागला, आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की इथे ह्या पार्टला मला इंजुरी झालेली आहे आणि इथूनच ते पेन अराईज होते. ओके, जसं की आपल्याला जर हातामध्ये सुई टोचली किंवा पेन टोचला किंवा कोणताही शार्प ऑब्जेक्ट जेव्हा आपल्याला टोचणार आहे, तेव्हा आपण तो पर्टिक्युलर पार्ट जो आहे तो सांगू शकतो की मला इथे ह्या भागाला इंजुरी झालेली आहे आणि इथून हे पेन अराईज झालेलं आहे. ओके, विसरल पेन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर जे इंटरनल जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये पेन अराईज होतं. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर आपण बघूया, आपलं पोट दुखत असेल. ओके, सो पोट दुखत असेल तर आपण पर्टिक्युलर पिन पॉईंट करू शकतो का, की पर्टिक्युलर इथेच ह्याच जागेवर माझं पोट दुखतं आहे, किंवा म्हणजे आपण काय सांगू शकतो की हां, एक तर माझं उजव्या बाजूला दुखतं आहे किंवा डाव्या बाजूला दुखतं आहे किंवा इथे मध्येच माझं पोट दुखतं आहे, खाली दुखतं आहे, वरती दुखतं आहे, असं आपण तो पार्ट दाखवू शकतो. ओके, ती जागा दाखवू शकतो, पण आपण पर्टिक्युलर सांगू शकतो का की नाही इथेच मला ह्याच भागाला लागलं आहे म्हणून माझं पोट दुखतं आहे, असं आपण हे करू शकतो का, नाही. सो त्याच्यामुळे सोमॅटिक पेन आणि विसरल पेनमध्ये जर आपण डिफरन्स बघितला, तर सोमॅटिक पेनमध्ये आपण ते पेन जे आहे ते पिन पॉईंट करू शकतो. आपण ते पेन जे आहे ते आपण दाखवू शकतो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला इथे ह्या भागाला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथूनच हे पेन जे आहे ते इथूनच सुरू झालेलं आहे. ओके, बट विसरल पेनमध्ये आपण ते जे आहे ते लोकेट करू शकत नाही आहे पेन. ओके, कारण का जनरली इंटरनल ऑर्गन जे आहेत त्याची फिजिओलॉजी चेंज झाल्यामुळे, त्याला काहीतरी डॅमेज झाल्यामुळे ते जे पेन आहे ते जनरली अराईज होणार आहे. ओके, सोमॅटिकमध्ये जर बोलायचं झालं तर पेनचे जे हे आहेत इंडिकेशन्स आहेत ते जनरली काय होणार आहे, ते इन्फ्लामेशन टाईपमध्ये पेन जे आहे ते दिसून येतं. ओके, सो इन्फ्लामेशन म्हणजे काय आपण इन शॉर्ट बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्फ्लामेशन ही कन्सेप्ट इन ब्रीफ बघायची आहे की बॉडीमध्ये इन्फ्लामेशन कसं होतं. ओके, सो इन्फ्लामेशन इट इज नथिंग बट द स्वेलिंग. ओके, म्हणजे काय, सूज येते. ओके, सूज येते, तो जो जिथे सूज आलेली आहे त्या भागाचं टेम्परेचर वाढतं, रेड कलर तिथे येतो. ओके, आणि मग नंतर त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन होतं, म्हणजे काय होतं, जे व्हाईट कलरचं आपण त्याला बोलतो पू होतो जखमेमध्ये. ओके, सो दिस ऑल इंडिकेशन्स ऑर सिम्टम्स विच इज रिलेटेड टू इन्फ्लामेशन्स. ओके, सो जनरली जेव्हा सोमॅटिक पेन आपल्या बॉडीमध्ये होतं विच इज जनरली रिलेटेड टू इन्फ्लामेशन इफेक्ट. ओके, सो आपल्याला जेव्हा एखादं ऑब्जेक्ट लागतं तेव्हा आपल्या बॉडीमध्ये त्याचं फर्स्ट सिम्टोमॅटिक रिलीज आहे की इन्फ्लामेशन होतं. सो इन्फ्लामेशन हे जे आपल्या बॉडीचं मेकॅनिझम आहे ते काय आहे, प्रायमरी प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे आपल्या बॉडीचं. ओके, सो एखादा फॉरेन पार्टिकल जो आहे किंवा एखादा फॉरेन ऑब्जेक्ट आपल्या बॉडीमध्ये येतो, अलॉंग विथ त्याच्यासोबत अँटीजन येतात. ओके, फॉरेन बॉडीज आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात. सो आपलं ब्लड काय करणार आहे, मग ते जे आलेले आहेत फॉरेन बॉडीज त्याच्या अगेन्स्ट ते काय करणार आहेत, केमिकल्स फॉर्म करणार आहेत किंवा अँटीबॉडीज फॉर्म करणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, ते पर्टिक्युलर केमिकल्स त्या पार्टमध्ये रिलीज होतात आणि त्या पार्टमध्ये काय होतं, सूज येते. ओके, इन्फ्लामेशन होतं. ओके, आणि ते काय आहे, बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. म्हणजे काय होतं, जे अँटीबॉडीज किंवा जे केमिकल त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शनसाठी फॉर्म केलेलं आहे ते त्यांची ॲक्शन दाखवतात आणि हळूहळू मग काय होतं, ते इन्फ्लामेशन आहे बॉडीमध्ये ते बरं व्हायला सुरुवात होते. ओके, ऑल दिस हॅपन इन टू द सोमॅटिक पेन. ओके, जर आपण
व्हिसरल पेन जर बघायला गेलं तर जनरली त्याचे जे इंडिकेशन्स आहेत ते आहेत स्पाझम. ओके, स्पाझम म्हणजे काय सांगितले तुम्हाला मी, तर जनरली कॉन्ट्रॅक्शन्स. ओके, सो बॉडीमध्ये जे मसल्स आहेत किंवा टिश्यूज आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामुळे जे पेन जे आहे ते अराईज व्हायला सुरुवात होते. ओके, नेक्स्ट त्याचं इंडिकेशन आहे इश्चेमिया लाईक कंडिशन. ओके, सो इश्चेमियामध्ये काय होतं, लॅक ऑफ ऑक्सिजन. जनरली बॉडीचे ते पर्टिक्युलर पार्टमध्ये जे आहे ते तिथे ऑक्सिजनची कमतरता होते आणि त्याच्यामुळे मग काय होतं, पेन अराईज व्हायला सुरुवात होते. ओके, जसं की आपण बघितलं की अंजायना लाईक कंडिशन्स असेल की ज्याच्यामध्ये हार्ट जो आहे त्याला ऑक्सिजन सप्लाय आहे तो कमी झाल्यानंतर अंजायना लाईक कंडिशन होते. ओके, अंजायना पेक्टोरिस अंजायनाचा अटॅक येतो. ओके, विच इज ड्यू टू द लॅक ऑफ ऑक्सिजन सप्लाय. ओके, नेक्स्ट त्याचं रिझन आहे दॅट इज इन्फ्लामेशन्स. ओके, सो जनरली व्हिसरल पेनमध्ये इन्फ्लामेशन्स हे सुद्धा एक इंडिकेशन्स आहे. ओके, इन्फ्लामेशन कसं, तर इंटरनल ऑर्गनचं इन्फ्लामेशन होतं. ओके, जसं की आपल्याला कंडिशन माहिती आहे हिपॅटायटिस. ओके, हिपॅटायटिस आहे किंवा मग सिरोसिस लाईक आहे, सिरोसिस लाईक कंडिशन्स आहेत किंवा मग इंटेस्टिनायटायटिस आहे, म्हणजे इंटेस्टाईनचे जे पोर्शन आहे त्याला सूज येते, हिपॅटिक रिजनला सूज येते. ओके, सो ऑल दिस पेन विच इज जनरली रिलेटेड विथ द व्हिसरल पेन. ओके, सो त्याचे इंडिकेशन आपण बघितलेले आहेत की स्पाझम आहेत किंवा इश्चेमिया लाईक कंडिशन्स आहे किंवा इन्फ्लामेशन आहे विच कॉजेस द व्हिसरल पेन. ओके, सो जनरली व्हिसरल पेन जे आहेत ते जनरली बॉडीमध्ये ऑटोनॉमिक रिस्पॉन्सने त्यांचं परसेप्शन केलं जातं. ओके, सो ऑटोनॉमिक रिस्पॉन्स कोणत्या कोणत्या टाईपचे असू शकतात, तर आपण जनरली बघू शकतो की स्वेटिंग होतं. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण व्हिसरल पेनमध्ये जर बघायचं झालं तर सपोज एखादा किडनी स्टोन पेशंट असलेला पर्सन तुम्ही बघितला असाल. ओके, सो आपल्या आजूबाजूला जनरली किडनी स्टोनचे जे पेशंट्स आहेत ते आपण इझिली बघू शकतो. ओके, किडनी स्टोन असेल किंवा अपेंडिक्स ज्या पेशंटला आहे त्याच्यामध्ये जे आहे ते व्हिसरल पेन दिसून येतं. ओके, सो त्या पेशंटला काय होतं, जेव्हा त्यांच्यामध्ये पेनिंग स्टार्ट होतं, ओके, दुखायला जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा त्या पेशंटला घाम यायला सुरुवात होते. ओके, म्हणजे त्याचं मेन इंडिकेशन जे आहे ते स्वेटिंग आहे. ओके, त्या पेशंटमध्ये काय आहे, खूप जे आहे ते घाम यायला सुरुवात होते. ओके, नेक्स्ट आपण बघितलं तर त्या पेशंटला नौजिया लाईक फिलिंग येते. ओके, नौजिया म्हणजे काय, वॉमिटिंग, म्हणजे वॉमिटिंगची जी सेन्सेशन आहे ते व्हायला स्टार्ट होते. ओके, सो किडनी स्टोनचा जो पेशंट असेल आणि जर त्याच्यामध्ये जर स्टोनच्या मुवमेंटमध्ये जर मुवमेंटमुळे जर पेन अराईज होत असेल तर जनरली त्या पेशंटला खूप घाम येतो. ओके, वॉमिटिंग लाईक सेन्सेशन अराईज होतात बॉडीमध्ये आणि फायनली मग जेव्हा ते पेन एकदम सिव्हिअर होतं तेव्हा जनरली त्या पेशंटचं जे ब्लड प्रेशर आहे ते लो होत जातं. ओके, आणि ते स्टेबल राहत नाही, ते खूप लो होतं आणि मग तो पेशंट जो आहे त्याच्यामध्ये सिव्हिअर इफेक्ट जे आहेत त्या किडनी पेन स्टोनमुळे पेनचे ते दिसायला सुरू होतात. ओके, सो दिस इज ऑल रिलेटेड टू व्हिसरल पेन. ओके, सो आपण इथे सोमॅटिक आणि व्हिसरल जे आहे ते इन डिटेल विथ एक्झाम्पल बघितलेलं आहे. ओके, आय थिंक तुम्हाला हे जे इटिओलॉजी बेस्ड जे पेनचं क्लासिफिकेशन आहे त्याचा हाफ पार्ट जो आहे जनरली नो सिसेप्टिव्ह पेन जो आहे तो क्लिअर झाला असेल. ओके, सोमॅटिक पेन आणि व्हिसरल पेन. ओके, नेक्स्ट आहे पेन विच इज रिलेटेड टू न्यूरोपॅथिक पेन. ओके, which is related to nerve segment of body. Okay, which is also known as referral pain. Okay, referral pain असं न्यूरोपॅथिक पेनला का म्हटलं जातं, कारण का आपल्याला माहिती असतं की पर्टिक्युलर नर्व जी आहे ती पर्टिक्युलर ऑर्गनसाठी आहे. ओके, म्हणजे हार्टसाठी एक नर्व्ज आहे, आईज सिस्टीमसाठी एक नर्व आहे, किडनी सिस्टीमसाठी एक मेन नर्व्ज आहे. ओके, सो त्या नर्वला जेव्हा डॅमेज होतं तेव्हा त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये काय आहेत कॉम्प्लिकेशन्स अराईज होतात आणि पेन अराईज होतं. ओके, सो ऑल दिस पेन कम्स अंडर द न्यूरोपॅथिक पेन. ओके, सो त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, पेरिफेरल न्यूरोपॅथिक पेन अँड सेंट्रल न्यूरोपॅथिक पेन. ओके, सो पेरिफेरलला जे ऑर्गन आहेत किंवा ज्या नर्व्ज जातात पर्टिक्युलर ऑर्गनसाठी त्यांच्यातून जर डॅमेज झाल्या तर त्या पर्टिक्युलर पेरिफेरल ऑर्गनमधून जे आहे ते पेन अराईज होणार आहे. ओके, जर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ज्या नर्व्ज असतील त्या जर डॅमेज झाल्या तर त्यातून जे पेन अराईज होणार आहे विच इज रिलेटेड टू सेंट्रल न्यूरोपॅथिक पेन. ओके, सो जनरली न्यूरोपॅथिक पेन आहे विच इज ऑल्सो नोन ॲज रेफरल पेन अँड विच इज रिलेटेड टू अ नर्व सेगमेंट. ओके, सो जनरली आपण बघू फॉर एक्झाम्पल जर आपण बघू शकतो की सपोज कार्डियक पेन आहे. ओके, सो पर्टिक्युलर हार्टसाठी एक नर्व जी आहे
ती वर्क करणार आहे आणि तिला जर डॅमेज झालं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, हार्टचे जे फंक्शन्स आहेत ते अफेक्ट होणार आहे आणि मग कार्डियक इरेग्युलॅरिटीज अराईज होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, कार्डियकचं पेन स्टार्ट होणार आहे. ओके, आणि जनरली हे जे पेन आहे ते आपण रेफर्ड करू शकतो की आपल्या बॉडीच्या आर्म साईडला, लेफ्ट साईडला हे पेन जे आहे ते व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज रेफरल पेन. ओके, आपण रेफर करू शकतो की जेव्हा हार्टची जी नर्व्ज आहे ती डॅमेज होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काहीतरी अल्टरेशन आल्यानंतर काय होणार आहे, पर्टिक्युलर त्या लेफ्ट आर्म साईडला बॉडीचं पेन जे आहे ते स्टार्ट होणार आहे. ओके, सो इट इज नथिंग बट द न्यूरोपॅथिक पेन विच इज रिलेटेड टू पेरिफेरल ऑर्गन सिस्टीम अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, so this is the classification of pain which is generally based on the etiology. okay, so आपण डिफरंट क्लास बघितलेले आहेत आणि त्याच्या क्लास वाईज आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. ओके, सो आय थिंक तुम्हाला पेन ही कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे. ओके, आणि पेन आपण बॉडीमध्ये कसं अराईज होतं हे नॉर्मल मेकॅनिझमसुद्धा आपण बघितलेलं आहे की जसं की आपल्याला लागल्यानंतर काय होणार आहे, तिकडच्या जे न्यूरॉन्स आहेत ते काय करणार आहेत, पेन सेन्सेशन जे आहेत ते कॅरी करणार आहेत, ते ब्रेनपर्यंत नेऊन पोचवणार आहेत, ब्रेनमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स जे आहेत ते इन द फॉर्म ऑफ इम्पल्स पुन्हा जे दुसरे इफरंट न्यूरॉन्स आहेत ते कॅरी करणार आहेत आणि त्या पर्टिक्युलर पार्टपर्यंत ते नेऊन पोचवणार आहेत आणि मग तो पार्ट आहे त्याची ॲक्शन होणार आहे. ओके, सो हे नॉर्मली पेनचं मेकॅनिझम आहे. जनरली असे पेन सेन्सेशन बॉडीमध्ये कॅरी केले जातात. ओके, so this is an outline of types of pain or classification of pain. Pain generally classified into the acute and chronic. ओके, की जे आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ओके, क्रोनिकमध्ये सुद्धा नो सिसेप्टिव्ह टाईप पेन आहे विच कम्स अंडर द क्रोनिक कंडिशन्स. न्यूरोपॅथिक जे पेन आहे विच इज रिलेटेड टू नर्व्स विच इज कम्स अंडर द क्रोनिक कंडिशन्स अँड ऑल्सो मिक्स टाईप विच includes the lower back pain, cancer or fibromyalgia. Okay, so fibromyalgia it is an condition which is generally related to the memory and mood of patients. Okay, so generally पेशंटचे जे कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये फटीग अराईज करतात किंवा पेशंटची जी स्लीप आहे ती अल्टर करतात. ओके, सो फटीग अराईज झाल्यामुळे आणि स्लीपचे जे फंक्शन्स आहेत नॉर्मल ते अल्टर्ड झाल्यामुळे काय होणार आहे, पेशंटच्या मेमरी आणि मूडवर त्याचा इफेक्ट दिसून येतो. ओके, ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज फिब्रोमाल्जिया लाईक कंडिशन्स. ओके, सो त्या कंडिशनमध्ये जे पेन अराईज होतं विच इज कम्स अंडर द मिक्स्ड टाईप ऑफ कॅटेगरी विच कम्स अंडर द chronic pain. Okay, so this is all about the classification of pain. ओके, सो आता आपण ॲनाल्जेसिक म्हणजे काय हे बघूया. सो द ड्रग्स विच रिलीव्ज द पेन बाय ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड रेड्यूस विदाऊट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, सो जनरली असे ड्रग्स की ते काय करतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होतात आणि पेन जे आहेत ते रेड्यूस करतात विदाऊट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, आपण जनरल ॲनास्थेटिक्स बघितलेलं आहे की जे पेनसुद्धा रिलीव्ज करतात पण त्या कंडिशनमध्ये काय आहे तर बॉडीचा जो कॉन्शियसनेस आहे तो सुद्धा निघून जातो. ओके, विच इज रिव्हर्सिबल इन नेचर. ओके, सो रिव्हर्सिबल टाईपचं मेकॅनिझम असलं तरी अलॉंग विथ द पेन सेन्सेशन बॉडीचा कॉन्शियसनेस आहे तो सुद्धा निघून जातो इन केस ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, की जी आपली प्रिव्हियस कॅटेगरी जी आपण इन डिटेल बघितलेली आहे त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट आता ॲनाल्जेसिक्समध्ये काय आहे तर फक्त पेन सेन्सेशन बॉडीचे आहेत ते रिलीव्ज केले जातात. ओके, जरी CNSवर ॲक्शन करून पेन सेन्सेशन जरी रिलीव्ज करत असले ते एजंट तरी त्यांचा इफेक्ट जो आहे तो कॉन्शियसनेसवर नाही आहे. ओके, बॉडीचा कॉन्शियसनेस आहे तो लॉस होत नाही. ओके, जनरली आपण पेन किलर घेतो, पेन किलर घेतल्यानंतर असं कधी कोणाला झालं आहे का की काय चाललं आहे किंवा काय होतं आहे हे काय कळत नाही असं होतं का पेशंटमध्ये? नाही. पेन किलर मोस्ट ऑफ सगळेच घेतात. आपण सगळ्यांनी पेन किलर घेतलेली आहे. आपलं साधं डोकं दुखलं, हात दुखला, पाय दुखला, दाढ दुखली, कान दुखली, ओके, डोळे दुखतात, काय 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 दुखतं तेव्हा आपण काय घेतो, जनरली पेन किलर घेतो. ओके, मग पेन किलर घेतल्यानंतर आपण असं होतं का की आपल्याला काय चाललं आहे आजूबाजूला ह्याचं काही भान राहत नाही, होतं का? नाही. कारण का त्यांची ॲक्शन जरी CNSवर असली, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं ते डिप्रेशन जरी करत असले तरी कॉन्शियसनेसवर त्यांचा अजिबात कसलाही इफेक्ट नसतो. ओके, फक्त त्यांचं काम काय आहे ते बॉडीचं जे पेन आहे ते रिलीव्ज करायचं काम जे आहे ते ॲनाल्जेसिक एजंट करतात. ओके,
So generally analgesics are classified into the two types. Okay, generally दोन टाईपचे analgesic आहेत, नार्कोटिक analgesic and नॉन नार्कोटिक analgesic. ओके, नार्कोटिक analgesics आपला हा आजचा मेजर पार्ट आहे, सब्जेक्ट आहे. आपल्याला नार्कोटिक analgesic बघायचं आहे. ओके, सो नार्कोटिक analgesic जनरली रिलेटेड विथ ओपिओइड सबस्टन्स. ओके, सो ओपिओइड कॅटेगरीचे जे ड्रग्स आहेत ते जनरली नार्कोटिक analgesicsमध्ये येतात. नॉन नार्कोटिक analgesics विच इज जनरली नॉट रिलेटेड विथ नार्कोटिक ड्रग. ओके, नार्कोटिक ड्रग विदाऊट जे ड्रग्स आहेत की जे नार्कोटिक इफेक्ट शो करत नाहीत असे ड्रग्स जे आहेत ते ॲज एन नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक म्हणून ॲक्शन दाखवतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर पॅरासिटामॉल असेल, सॅलिसिलेट्स असेल, डायक्लोफेनेक असेल. ओके, ते पण काय करतायत आपल्या बॉडीमध्ये पेन रिलीव्ह करायचं काम करतात. ओके, पण त्यांचं जे नेचर आहे ते नार्कोटिक नाही आहे. ओके, सो नार्कोटिक ड्रगमध्ये देअर विल बी अ चान्सेस ऑफ प्रोडक्शन ऑफ स्मॉल डिग्री ऑफ सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक इफेक्ट. ओके, सो स्मॉल डिग्री ते सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक इफेक्टसुद्धा बॉडीमध्ये अराईज करण्याचे चान्सेस जे आहेत ते नार्कोटिक ॲनाल्जेसिक्समध्ये असू शकतात. ओके, नॉन नार्कोटिकमध्ये काय आहे तर ते कोणताही नार्कोटिक इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करत नाहीत. ओके, सो जनरली नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स आहेत त्या ड्रग्समध्ये जनरली ड्रग जे डिपेंडन्स आहे. ओके, बॉडी जी ॲक्शनसाठी पर्टिक्युलर ॲक्शनसाठी त्या ड्रगवर डिपेंड राहते, ह्याचे जे चान्सेस आहेत ते नार्कोटिक ॲनाल्जेसिक्समध्ये जास्त होण्याचे चान्सेस आहेत. कारण का, त्याचा नेचर काय आहे, नार्कोटिक आहे. ओके, सो त्याच्यामुळे ड्रग डिपेंडन्स जो आहे, फिजिकल डिपेंडन्स असेल किंवा सायकोलॉजिकल डिपेंडन्स असेल, हे जे डिपेंडन्स आहेत ते अराईज होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं की नॉन नार्कोटिक आपण बघितलेलं आहे दॅट डोंट प्रोड्यूस अ सिग्निफिकंट डिप्रेशन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो जनरली ते काय करतात की सेंट्रल नर्वस सिस्टीमचं जे डिप्रेशन्स जे प्रोड्यूस करतात ते तेवढ्या सिग्निफिकंट एक्सटेंटमध्ये नसते त्यांची ॲक्शन CNSवर. त्याचं एक्झाम्पल आहे ते सॅलिसिलेट्स आहे अँड रिलेटेड कंपाऊंड. ओके, जसं पॅरासिटामॉल आहे बघितलं, डायक्लोफेनेक बघितलेलं आहे विच इज नॉन नार्कोटिक इन नेचर. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज नार्कोटिक ॲनाल्जेसिक. सो प्रोड्यूस द डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, दे प्रोड्यूस द ॲनाल्जेसिक इफेक्ट बाय हॅव्हिंग अ ॲक्शन ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमवर डिप्रेशन ॲक्शन प्रोड्यूस करून ते त्यांची ॲक्शन दाखवतात. ओके, आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे आहेत नार्कोटिक ॲनाल्जेसिक विच इज ऑल्सो नोन ॲज ओपिओइड ॲनाल्जेसिक. ओके, सो एक्झाममध्ये दोन्ही नावाने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो तुम्ही गडबडून गोंधळून जाऊ नका, इथेच तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. नार्कोटिक ॲनाल्जेसिकला ओपिओइड ॲनाल्जेसिक असं सुद्धा म्हणतात. त्याचं मेन रिझन काय आहे, तर ओपिओइड कॅटेगरीचे ड्रग्स आहेत ते जनरली नार्कोटिक ॲनाल्जेसिक म्हणून यूज करतात, कारण का त्यांचा जो इफेक्ट आहे तो काय आहे, नार्कोटिक इफेक्ट आहे. ओके, सो जनरली त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते 3 क्लासमध्ये होतं. ओके, नॅचरल ओपिओइड अल्कलॉइड्स, सिंथेटिक ओपिओइड अल्कलॉइड्स आणि त्याचा थर्ड क्लास आहे दॅट इज सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज. ओके, सो ओपिओइड अल्कलॉइड्सच्या नॅचरल डेरिव्हेटिव्ज, त्याच्यानंतर सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक. ओके, सो ह्या 3 क्लासमध्ये त्याचं क्लासिफिकेशन आहे. ओके, सो नार्कोटिक ॲनाल्जेसिकची डेफिनेशन बघा, और इट इज ऑल्सो नोन ॲज ओपिओइड्स ॲनाल्जेसिक. सो नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स आर द ड्रग्स दॅट relieve the pain by binding to opioid receptor which are present in the central and peripheral nervous system, can cause numbness and induce the state of unconsciousness. Okay, so narcotic analgesics are the drugs or the agents that relieves the pain. Okay, so pain relieves करायचं काम करतात. त्यांची मेन ॲक्शन बॉडीमध्ये कशातून दिसते, थ्रू द ओपिओइड्स रिसेप्टार्स. ओके, बॉडीमध्ये ओपिओइड रिसेप्टारला जाऊन ते बाइंड होतात आणि मग त्यांची जी ॲक्शन आहे ते प्रोड्यूस करतात. ओके, सो जनरली जे ओपिओइड रिसेप्टर्स आहे विच इज जनरली प्रेझेंट ऑन द सेंट्रल अँड द पेरिफेरल न्यूरॉन्स. ओके, सो सेंट्रल न्यूरॉन्स अँड पेरिफेरल न्यूरॉन्सवर हे ओपिओइड रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत. ओके, सो त्याला जाऊन ते नार्कोटिक ॲनाल्जेसिक बाइंड होणार आहेत आणि मग ते त्यांचा इफेक्ट प्रोड्यूस करणार आहेत. ओके, त्यांचा इफेक्ट काय असणार आहे, इट कॉजेस द नमनेस अँड इंड्यूस अ स्टेट ऑफ अनकॉन्शियसनेस. ओके, नमनेस म्हणजे काय, तर
एखाद्या पर्टिक्युलर पार्टमध्ये जर आपण टच केलं तर त्याचं जे सेन्सेशन आहे टच केल्यानंतर जे बॉडीचं जे सेन्सेशन आहे ते जातं. ओके, जसं की आपण जिभेवर बघितलेलं आहे की काही काही ड्रग्स आहेत विच कॉजेस द नमनेस ऑफ टंग. ओके, म्हणजे ती टंग जी आहे ती चव जी आहे ती घेऊ शकत नाही. ओके, सो त्याचं जे सेन्सेशन आहे ते पूर्णपणे लॉस होतं. सो इट इंड्युसेस द नमनेस अँड ऑल्सो द स्टेट ऑफ अनकॉन्शियसनेस. ओके, सो स्टेट ऑफ अनकॉन्शियसनेससुद्धा अराईज करतात narcotic analgesic drug. Okay, so it is classified into the three major classes. सो नॅचरल कंपाऊंड्स आहेत. ओके, नॅचरल ओपियम अल्कलॉइड्स, त्याच्यानंतर सेमी सिंथेटिक ओपियम अल्कलॉइड्स डेरिव्हेटिव्ज आणि सिंथेटिक अल्कलॉइड्स डेरिव्हेटिव्ज. ओके, सो आपल्याला फॉर आवर डिप्लोमा सिलेबस नार्कोटिक ॲनाल्जेसिकमध्ये जनरली ओपियम अल्कलॉइड्सच बघायचे आहेत. ओके, सो फर्स्ट आहे नॅचरल ओपियम अल्कलॉइड्स, त्याचे एक्झाम्पल आहे मॉर्फिन, कोडीन. ओके, नेक्स्ट क्लास आहे सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज ऑफ ओपियम अल्कलॉइड्स, त्याचं एक्झाम्पल आहे हिरोईन. ओके, सो हिरोईन जे आहे अल्कलॉइड्स विच कम्स अंडर द सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज. ओके, थर्ड क्लास आहे सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट दॅट इन्क्लूड्स द पेथिडीन अँड मिथाडोन. ओके, सो पेथिडीन आणि मिथाडोन. ओके, सो सिम्पली आपल्याला 5 ड्रग फक्त ह्या कॅटेगरीमध्ये स्टडी करायचे आहेत. ओके, फर्स्ट क्लास आहे नॅचरल ओपियम अल्कलॉइड्स, तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, सो नॅचरल ओपियम अल्कलॉइड्समध्ये आहेत मॉर्फिन आणि कोडीन. ओके, नेक्स्ट आहे क्लास सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज ऑफ ओपियम अल्कलॉइड्स, त्याच्यामध्ये आहे हिरोईन. ओके, आणि थर्ड कॅटेगरी आहे दॅट इज सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट, त्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत पेथिडीन आणि मिथॅडॉन. ओके, सो हे 5 ड्रग आपल्याला नार्कोटिक ॲनाल्जेसिक ह्या कॅटेगरीमध्ये बघायचे आहेत. ओके, सो ह्या 5ही ड्रग जे आहेत त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज अलॉंग विथ देअर फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. ओके, सो डिफरंट फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ते पर्टिक्युलर बॉडीच्या सिस्टीमवर कोणत्या कोणत्या ॲक्शन्स दाखवतात ते आपल्याला बघायचं आहे इन डिटेल. त्याच्यानंतर त्याचे ॲडवर्स इफेक्ट, कॉन्ट्रा इंडिकेशन्स किंवा त्याचे थेरॅपेटिक यूज काय आहेत, त्याचे प्रिपरेशन्स कोणते आहेत, डोसेस किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये इफेक्टिव्ह आहेत. ओके, ह्या सगळे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला क्लास वाईज इंडिव्हिज्युअल ड्रगमध्ये स्टडी करायचे आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ नार्कोटिक ॲनाल्जेसिक. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, सो नार्कोटिक ॲनाल्जेसिकची जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ती जनरली कशी आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो आपण बघितलेलं आहे की जनरली नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स दे शोज देअर ॲक्शन ऑन बॉडी थ्रू द ओपिओइड रिसेप्टार्स. ओके, सो ओपिओइड रिसेप्टार्स जे नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत त्याला अटॅच होऊन ते त्याची ॲक्शन दाखवतात. ओके, सो जनरली 3 टाईपचे ओपिओइड रिसेप्टार्स आहेत, म्यू रिसेप्टार, डेल्टा रिसेप्टार, के रिसेप्टार इज दॅट इज कॅपा रिसेप्टार्स. ओके, सो जनरली म्यू रिसेप्टार्सचे पुन्हा सब टाईप्स आहेत, लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, सो म्यू रिसेप्टार जनरली 2 टाईप्स आहेत त्याचे, म्यू 1 आणि म्यू 2. ओके, डेल्टा रिसेप्टार्स आणि कॅपा रिसेप्टार्स. ओके, सो कॅपा रिसेप्टारचे सुद्धा फर्दर 3 टाईप्स आहेत, कॅपा 1, कॅपा 2 आणि कॅपा 3. ओके, सो दीज आर द 3 मेन रिसेप्टार्स की जे बॉडीमध्ये जनरली ओपिओइड अनाल्जेसिक्सची ॲक्शन प्रोड्यूस करायला हेल्प करतात. ओके, सो म्हणजे ओपिओइड अनाल्जेसिक्सची जी ॲक्शन आहे ती जनरली ह्या 3 रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर त्यांची ॲनाल्जेसिक ॲक्शन बॉडीवर मिळते. ओके, सो जनरली ऑल 3 टाईप्स सब टाईप्स आर इन्वॉल्व इन अँटी nociceptive and analgesic mechanism at both spinal and supraspinal levels. Okay, so generally all types जे पेन आहे which is related to spinal and peripheral nervous system. Okay, so all this pain should be overcome with the help of these 3 रिसेप्टर. ओके, ह्या 3 रिसेप्टरला बाइंड करून ते जे ॲनाल्जेसिक ॲक्शन्स त्यांचे आहे ते प्रोड्यूस करतात. ओके, सो जनरली म्यू रिसेप्टार्स जे आहे त्याच्यामध्ये जी ॲक्शन अराईज होणार आहे विच इज जनरली रेस्पायरेटरी डिप्रेसंट. ओके, सो या मेजर ॲक्शन आहेत की म्यू रिसेप्टर थ्रू जे ड्रग ॲक्शन करणार आहे ते जनरली रेस्पायरेटरी डिप्रेशन इफेक्ट शो करणार आहे अलॉंग विथ द GI इफेक्ट. ओके, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टवर सुद्धा त्याचा इफेक्ट दिसून येणार आहे. ओके, डेल्टा रिसेप्टरमध्ये काय होणार आहे डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. ओके, सो जे असे ड्रग्स आहेत की जे डेल्टा रिसेप्टरला बाइंड होऊन त्याची ॲनाल्जेसिक ॲक्शन दाखवतात त्यांच्यामध्ये चान्सेस आहेत की
टॉलरन्स डेव्हलप होण्याचे. ओके, टॉलरन्स डेव्हलप होण्याचे म्हणजे काय, टॉलरन्स म्हणजे काय, तर बॉडी जी आहे ती त्या पर्टिक्युलर डिझायर्ड जो डोस आहे ड्रगचा, इफेक्टिव्ह जो डोस आहे त्याला इफेक्ट देणं बॉडी स्टॉप करते. हे कशामुळे होतं, रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन जेव्हा ड्रग्स होतं तेव्हा बॉडीला त्या पर्टिक्युलर ड्रगसाठी टॉलरन्स क्रिएट होतो. ओके, सो त्याच्यामुळे जेव्हा टॉलरन्स क्रिएट होतं तेव्हा काय आहे, त्या ड्रगचा डोस वाढवण्याची गरज बॉडीला लागते आणि मग डोस वाढवल्यानंतरच त्या ड्रगचा जो इफेक्ट आहे तो बॉडीवर मिळायला सुरुवात होते. ओके, सो इट इज रिलेटेड टू द डेल्टा रिसेप्टार्स. ओके, थर्ड रिसेप्टार दॅट इज कॅपा रिसेप्टार और के रिसेप्टार विच इन्वॉल्व विथ द सिडेशन ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, सो कॅपा थ्रू जे ड्रग ॲक्शन दाखवणार आहे त्यांचा सिडेटिव्ह इफेक्ट बॉडीवर मेजरली दिसणार आहे अलॉंग विथ द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट इफेक्ट. ओके, सो दिस इज ऑल रिलेटेड टू द रिसेप्टार ऑफ द ओपिओइड्स. ओके, सो ओपिओइड्सचे रिसेप्टार्स आहेत. So generally narcotic analgesic definition, the substance whether endogenous or synthetic that produces a morphine like effects that are blocked by antagonists such as naloxone. Okay, so generally receptors आपण बघितले की नार्कोटिक ॲनाल्जेसिक्सची जी ॲक्शन बॉडीमध्ये प्रोड्यूस करतात, नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स जे आहे ते जनरली म्यू रिसेप्टरवर ॲक्ट होऊन म्यू रिसेप्टरला बाइंड होऊन ते बॉडीमध्ये ॲनाल्जेसिक ॲक्शन प्रोड्यूस करतात. ओके, म्यू रिसेप्टरचे टाईप आपण बघितलेले आहेत mu1 आणि mu2. ओके, सो जनरली म्यू रिसेप्टर आहे विच इज जनरली रिस्पॉन्सिबल फॉर नार्कोटिक ॲनाल्जेसिक ॲक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग. ओके, सो मोड ऑफ ॲक्शन जी आहे नार्कोटिक ॲनालिसिसची ती आपण इन डिटेल जी आहे ती नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके, कारण का ऑलरेडी अबाव 40 मिनिट्स आपलं लेक्चर झालेलं आहे. ओके, आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इन ब्रीफ आपल्याला समजून घ्यायचे, इन डिटेल आपल्याला समजून घ्यायचे. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मोड ऑफ ॲक्शन जी आहे बेसिक ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया अलॉंग विथ द इंडिव्हिज्युअल ड्रग. ओके, सो प्रत्येक कॅटेगरी इंडिव्हिज्युअल ड्रग आपल्याला बघायचे आहेत अलॉंग विथ द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ नार्कोटिक ॲनाल्जेसिक. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं आहे, तर नार्कोटिक ॲनाल्जेसिक म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पेन बघितलेलं आहे, पेन इन डिटेल आपण बघितलेलं आहे. पेन म्हणजे काय, पेनचे सेन्सेशन बॉडीमध्ये कसे अराईज केले जातात, त्याच्यानंतर मेकॅनिझम काय आहे, पेन बॉडीमध्ये कसं काय परसेप्शन पेनचं होतं ते बघितलेलं आहे. पेनचे डिफरंट टाईप बघितलेले आहेत अलॉंग विथ आपण एक्झाम्पलने आपण डिफरंट पेनचे टाईप्स बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की ओपियड अनाल्जेसिकची जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे त्याच्यासाठी कोणता रिसेप्टर रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज ओपियड रिसेप्टर्स. ओके, सो किती टाईपचे ओपियड रिसेप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्याचे सब टाईपसुद्धा बघितलेले आहेत. ओके, आणि मेन ओपियड नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहे किंवा ओपियड ॲनाल्जेसिक जी ॲक्शन आहे ती जनरली कोणत्या रिसेप्टर थ्रू बॉडीवर मिळते, दॅट इज म्यू रिसेप्टर्स. ओके, सो mu1 आणि mu2 हे जे रिसेप्टर्स आहेत विच इज जनरली रिस्पॉन्सिबल फॉर नार्कोटिक ॲनाल्जेसिक ॲक्शन. ओके, सो हे आजच्या लेक्चरमध्ये आपण कवर केलेलं आहे. ओके, सो आता हे लेक्चर मी इथेच थांबवते. जर कोणता पॉईंट तुम्हाला कळला नाही आहे, कोणता पॉईंट क्लिअर झाला नाही आहे तुमचा, तुम्ही मला पर्सनली मेसेज टाका, पर्सनली विचारा. ओके, आपले फीडबॅक फॉर्म आहेत, असेसमेंट फॉर्म आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाईप करून पाठवलं तरी चालणार आहे. पण जनरली त्याचा प्रॉब्लेम हे आहे की नेटवर्क इश्यू जेव्हा असतील तेव्हा ते फॉर्म ओपन होत नाही आहेत. ओके, किंवा काहीतरी टेक्निकल एरर आले तर ते फॉर्म ओपन होत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट पर्सनली मला मेसेज करा, म्हणजे तिथल्या तिथे लवकर तो जो काय तुमचा काही डाऊट आहे तो क्लिअर मला करता येईल. ओके, दिस इज ऑल अबाउट द डाऊट्स. ओके, सो तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही पर्सनली विचारून लवकरात लवकर क्लिअर करून घ्या. ओके, सो आजचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. ओके, जर कोणाला काही क्युरी असेल तर तुम्ही पर्सनल मेसेज करून मला नक्कीच विचारू शकता. ओके, मी इन ब्रीफ तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके, so thank you for listening me. Happy learning to all of you. Stay home, stay safe, stay healthy. Take care all of you. Goodbye.